रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत शांता महिला मंडळाच्या बहुउद्देशीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। माजी जिल्हाध्यक्ष भाजपा श्री रामचंद्र घरत यांच्या प्रयत्नाने व तुर्भे गावातील सर्व ग्रामस्थ व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे स्वप्न साकार झाले आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती सौ जिजाबाई म्हात्रे आणि मंडळाच्या सर्व महिला वर्गाच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। हा सोहळा म्हणजे गावातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र घरत, श्री डी घरत, सौ विजयाताई घरत, श्रीमती जिजाबाई म्हात्रे, श्री गणराज घरत आणि श्री संकेत घरत यांचे मोलाचे आणि विशेष योगदान लाभले। खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला वैयक्तिक त्याचा आनंद झालेला आहे की 1970 चा हा महिला मंडळ ग्रामपंचायत ह्या महिला मंडळाला जागा दिली होती, त्यांच्याबरोबर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी राहून गेल्यानंतर ही ऑटोमॅटिकली कलेक्टरच्या माध्यमातून ही महानगरपालिका वर्ग झाली आणि मग तिथेच आमचं दुर्दैव झालं होतं की ती वर्ग झालेली वास्तू ही त्यांची झाली होती आणि मग नव्याने ही वास्तू उभारण्यासाठी या महिला बऱ्याच ठिकाणी झटल्या, बऱ्याच ठिकाणी गेल्या, पण त्याचं कुठेही काम झालं नाही। 2018-19 त्या माझ्याकडे आले, त्याच्यानंतर मला समजलं गेलं की ही वास्तू आता आपली राहिलीच नाही। पण तेव्हा माझं ते काम सुरू झालं आणि माझ्या माध्यमातून आज ही वास्तू आणि अशा अनेक एक काम करत असताना 4 कमिशनर बदलले, रामास्वामी असतील, बांगर साहेब असतील, मध्ये नेरकर साहेब असतील, आता आलेले शिंदे साहेब असतील, या सगळ्यांना ही माहिती मला सांगावी लागली आणि मग त्यांनी ते निश्चितच आमचं मानलं आणि आम्हाला वास्तू दिली आणि या वास्तूमध्ये त्या महिला मंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा होणार आहे। इथे अनेक छोटे छोटे साखरपुडे होतील, चहा पाण्याचे कार्यक्रम होतील, इथे बड्डे होतील, इथे बारशे होतील, इथे ओटी भरण्याचे कार्यक्रम होतील आणि सगळे कार्यक्रम होण्यासाठी तुर्भ्यामध्ये हॉल तशा प्रकारचा उपलब्ध नव्हता आणि तो त्यांच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे स्वस्तामध्ये निश्चितच त्याचं शुल्क कमी असणार आहे, याच्यामध्ये हे हॉल त्यांना उपलब्ध होतील आणि सगळ्यात जास्त फायदा या आमच्या बुजुर्ग महिला आहेत, जिजाई असतील, त्यांच्या अनेक 80-80 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे, कारण त्यांच्या लहानपणापासूनचा हा शांता महिला मंडळ पुन्हा एकदा जोमाने काम करेल आणि पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल आणि हे माझ्या माध्यमातून होतंय त्याचा देखील मला खूप मोठा आनंद आहे। 3 माळे आहेत, खाली पार्किंग आहे, पहिल्या माळ्यावर जरी कार्यक्रम असला तरी पार्किंग मध्ये जेवू शकतील, दुसऱ्या माळ्यावर जरी कार्यक्रम असला तरी पहिल्या माळ्यामध्ये दोन्ही कार्यक्रमाचे दोन्ही आयोजक आपलं काम करू शकतील, अशा प्रकारचं काम होईल। अनेक सुविधा लोकांना इथे मिळतील। आज आमच्या तुर्भ्या गावामध्ये घराजवळ जागाच उरलेली नाही, कोणाचं अंगण नाही आहे, कोणाची पार्किंग उरलेली नाही, अशा परिस्थितीमध्ये छोटे छोटे कार्यक्रम जे आहेत ते त्यांना घरात करता येत नाहीत, मग त्यांना इथे ही जागा उपलब्ध होईल आणि स्वस्तामध्ये जागा उपलब्ध होईल, त्याचा आनंद आज गावकऱ्यांना झालेला आहे। आज इथे 250 खुर्च्या आम्ही लावल्या आहेत, घरबतच्या 250 खुर्च्या भरल्या, साईडला लोक उभी राहिली, प्रत्येक हा आमचा गावकरी आहे, हा प्रकल्पग्रस्त आहे आणि गाववाल्यांना याचा आनंद झालाय, याचा देखील मला खूप आनंद आहे। आम्ही गावकऱ्यांचा त्यांना सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो। ग्राउंड असेल, शाळा असेल, इथे आता हा इमारत असेल, अनेक RCC रोड आहेत, पूर्ण गावाला विळखा मारला अशा RCC रोडचं काम सुरू होतंय। पावसाळा असल्यामुळे कामं थांबली गेली, एक चांगल्या प्रकारचं गावाचं स्वरूप मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आज गावकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेत, गावकरी आज आनंदी आहेत, याचाच अर्थ माझ्या कामापासून त्यांना खूप समाधान मिळते। आज शांता महिला मंडळाच्या इमारतीचा ताबा महिला मंडळाला मिळालेला आहे आणि रामचंद्र घरत यांच्या अथक परिश्रमामुळे आमचं हे काम पूर्ण झालं आणि त्यांनी जे आम्हाला वचन दिलं होतं 3 वर्षापूर्वी की तुमची वास्तू तुम्हाला मी देईन मिळवून परत, ती आम्हाला परत मिळालेली आहे। या महिला मंडळाचं स्थापना 1977 ही आधी 75 ते 76 कालखंडामध्ये डॉक्टर सीताराम विश्वनाथ सामंत यांच्या प्रोत्साहनाने झाली होती। त्यांची फार इच्छा होती की गावातील महिलांना काहीतरी एक व्यासपीठ असावं, त्यांचं स्वतःची काहीतरी एक वास्तू असावी, त्यामुळे ही जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती आणि मधल्या काही कालखंडामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणा किंवा न समजल्यामुळे म्हणा काही कारण असतील, त्यामुळे ही जागा तशीच दुर्लक्षित होती, जी आता रामचंद्र घरत साहेबांच्या
अथक परिश्रमामुळे आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीमुळे आमच्या ताब्यात आलेली आहे. धन्यवाद. आज खरं सांगू का, ह्या ज्या महिला ज्या किती वर्षापासून आस लावून होत्या की ही आमची इमारत व्हावी, त्या इतक्या आनंदी आहेत की शब्दात व्यक्त करता येणार नाहीये. म्हणजे त्यांचे आता पुढचे प्लॅन्स तयार झालेत की आता आपण पुढे काय करायचं. आणि माझी खात्री आहे की त्यांच्या सहकार्याने शांता महिला मंडळ नक्कीच मोठ्या उडारी घेऊ शकत. सामंत मी दादा सामंतांची, सीताराम सामंतांची नाचसून आहे आणि एक इच्छा होती की ह्यांना मदत करायची, ह्यांना पुढे येऊन हे काम पूर्ण करून घ्यायचं. त्यामुळे त्यांना मी मदत करायला याच्यामध्ये. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.